हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनेल. मी बरका अक्षता शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते. तर फ्रेंड्स, आज क्लिनिंगपासूनच सुरुवात झाली आहे. कारण जसा पाऊस चालू झाला तसं आम्ही गॅलरीत जाणं बंद केलं होतं. कारण खूप माती म्हणजे पायाची वगैरे किंवा पावसामुळे सुद्धा गॅलरी खूप घाण झाली होती. ती क्लीनच केली नाही मी, त्यामुळे ती घाण वाढत वाढत गेलेली खूप झालेली घाण. तर म्हटलं की आता पाऊस थांबलाय बऱ्यापैकी, तर क्लीन करून घ्यावी. पण आता परत पाऊस चालू झालाय. तर पण बऱ्यापैकी आता पावसाचे दिवस संपतच आलेत, त्यामुळं गॅलरी कसं वर्कआउटला वगैरे मला यूज करायला लागतो. मला आवडतं वाऱ्यामध्ये बसायला, त्यामुळे मग क्लीन करून घेतली अगोदर. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर पुण्यामध्ये खूप जास्त पाऊस झालाय आज, आणि खूप पाऊस जर उलटा असेल ना तर गॅलरीतून खिडकीतून पाणी येतं. ते आता पाणी आलेले उठले तेव्हा बघितलं, पण उठायचीच इच्छा नाही झाली. नको वाटलं थंड पाण्यात हात घालायला. तर आता मी ते क्लीन करणार आहे. आणि आज इडलीचा बेत आहे, त्याचसोबत शूटसुद्धा आहे क्लिनिंगचं, ते पण करायचं आहे. तर चला. भरपूर पाणी आत आलेले. जास्त मोठा पाऊस आला की असं होतं, छोटा असल्यावर नाही होत. आता हे नसतं तर 2 शिव्या दिल्या असत्या बाबांनी. तर फ्रेंड्स, रोहित गेला इडली वगैरे खाऊन. रोहित आणि रोहितचा फ्रेंड होता, रात्री आलेले ते. तर आता क्लिनिंग करते मी. तुम्ही पसारा बघितलाच असेल किती, माझं शूट पण आहे. एवढ्या दिवसामध्ये माझी खूप चिडचिड होते, खूप म्हणजे ना खूप जास्त चिडचिड होती. आहेत काही गोष्टी त्यामुळे, पण ठीक आहे. आता काहीच करू वाटत नाही. आता मी खूप दिवसांपासून ठरवलं की क्लिनिंग करायचे घराचं, पण होतच नाही, मूडच होत नाही आहे. एडिटिंग पेंटिंगला आहे, म्हणजे असं घ्यायचीच इच्छा होत नाही, काय फक्त झोप वाटते. पण आता करते, कारण एकाचा परिणाम एकावरती होतो असं मला वाटतं. आणि हे सगळं रोहितमुळं होते. रोहितचं वागणं, ह्या त्या गोष्टींचा इफेक्ट माझ्या हेल्थवरती, आणि मेंटली डिस्टर्ब होते मी. चिडचिड खूप होते. ठीक आहे, चला क्लिनिंग करते. आणि त्याचसोबत मला क्लिनिंगचं सुद्धा शूट द्यायचं आहे. म्हटलं असंही करते तर थोडा फायदा करूया. क्लिनिंगवाले खूप पाठीमागं लागतात की द्या म्हणून, पण मीच इग्नोर करते, कारण सारखं पेजवरती क्लिनिंग नको वाटतं मला. पण ते मला खूपदा बोललेत की बाबा आम्ही एवढे देतो, पण तुम्ही दोन तरी व्हिडिओ आम्हाला मंथमध्ये देत जावा. कसं झालंय, बाकीची पण शूट असते, त्या सगळ्या गोष्टी रोज क्लिनिंगला काय आणणार आहे असं वाटतं मला. पण मला जर व्हिडिओ गेला नाही ना चांगला, मला नाही आवडत, त्यामुळं पण असं वाटतं. पण आता क्लिनिंगला आहे तर म्हटलं की नाही, त्याचा रिझल्ट दाखवा. म्हणजे हे 2-3 प्रोडक्ट खरंच छान आहेत, त्यामुळे मी हे 2च. मला आता अजून एक DM आलाय क्लिनिंगचाच, पण मी त्यांना नाही बोलते, कारण काय करू एवढं. मस्त ते देतात पैसे चांगले, पण तरी नको वाटते मला, कारण पेज नाही बरोबर दिसत, मग व्ह्यूज डाऊन होते त्यामुळं. आणि आता लवकरच नवरात्री येते, तर क्लिनिंग थोडंसं म्हटलं घराचं पण करावं. आणि कलर वगैरे दिल्यानंतर पण मला घराची व्यवस्थित क्लिनिंग करायची होती. किचन महत्त्वाचं म्हणजे किचन, कारण किचन खूप अस्तव्यस्त झाले. आणि अजून एक म्हणजे कपाटावरती जागा पण पुरत नाही आहे. तर बघूया, काहीतरी आता नवीन वस्तू घ्यावं म्हणते आहे मी, तर ती सांगीनच काय ते. बट तोपर्यंत तरी ॲडजस्ट करायचं आहे. पण खूप सारं भांड्यांवरती घाण झाली होती,
ते तुम्हाला समजलंच मिनी व्लॉगमध्ये, कारण मी याचा मिनी व्लॉग शूट केला आहे बिकॉज मला प्रमोशनचं शूट करायचं होतं. तर सगळे डब्बे कपाट वगैरे सगळं मी आता क्लीन केलेलं आहे. आणि थोडंसं म्हटलं आता किचनला डेकोर करावं, त्यासाठी मेशोवरून भरपूर असं सामान मागवलं आहे मी. ते तुमच्याशी पण शेअर करीन आणि कोणाला हवी असेल तर लिंक पण देईल त्याची, पण मिनी व्लॉगमध्ये देईल, यूट्यूबवरती देता येत नाही लिंक. तर देईन मी हळूहळू थोडं का होईना डेकोरेशन करायचं आहे मला घराचं. कारण शूटसाठी ना जेवढं घर चांगलं असेल तेवढं भारी वाटतं. त्यामुळं कारण मी अजून तरी काहीच ह्या घरामध्ये शिफ्ट झाल्यापासून असं डेकोरेशनचं काहीच विचार केला नाही. अजून घराला पडदेसुद्धा लावलेले नाही आहेत. पडदे वगैरे सगळं घेऊन तसंच आहे, पण ते हँगरच नाही आहे तिथे. त्यामुळे तर आज मी एक शूट करते, तर म्हटलं की तुमच्याशी पण याचा रिझल्ट शेअर करावा. रिझल्ट म्हणण्यापेक्षा थोडंसं तुम्हाला पण याची माहिती द्यावी. तर मला तरी बरी वाटली क्रीम, कारण डिटॅन झालेलं दिसतंय ते प्रॉपरली, तुम्हाला व्हिडिओच्या एंडला दिसेलच. पण या क्रीमला खूप व्यवस्थित यूज करायचं आहे, म्हणजे त्यांनी मेजरमेंट दिलेले आहेत त्यानुसार भरपूर अशी काळजी घ्यायची आहे. मिनी व्लॉगमध्ये पण मी सांगीलच, पण हे सगळं मेजरमेंट करायचं आहे आणि व्यवस्थित त्याला हे मिक्स पण करायचं आहे. कारण मिक्स करताना पण ना एक 10 मिनिट तरी व्यवस्थित रफली स्ट्रॉंगली असं हाताने मिक्स करायचं आहे, कारण ही क्रीम पिंक होते. आणि म्हणजे त्यांनी अगोदर मला ज्यावेळेस शूट करायचं आहे त्या अगोदर व्हिडिओ कॉल केला. व्हिडिओ कॉलवरती सगळं समजवलं की कशी यूज करायची, कसं काय सगळं व्यवस्थित समजवलं आणि त्यानंतरने अप्लाय करायला लावली आहे. म्हणजे असं उगच काहीतरी आपण चुकीचं करायचं त्यामुळे, कारण ह्याच्यामध्ये ना असे लाल लाल कलरचे डॉट असतात, ते पूर्ण घालवायचे आहेत आपल्याला हलवून जे आत्ता व्हिडिओमध्ये दिसत आहेत ना रेडनेस, तो रेडनेसपणा पूर्णपणे घालवायचा आहे. तोपर्यंत ते आपल्याला मिक्स करायचं आहे. ते व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला ना मॉइश्चरायझर लावायचं आहे आणि त्यानंतर हे अप्लाय करायचं आहे. नाहीतर स्किनवरती काही साईड इफेक्ट होऊ शकतात. त्यामुळे मॉइश्चरायझर लावायचं जे त्यांनी दिलेलं आहे आणि त्यानंतर हे स्किनवरती अप्लाय करायचं आहे. तर बघू शकता इकडे फायनल रिझल्ट तुमच्या डोळ्यांसमोर आहे. तर कोणाला घ्यायचं असेल तर मी याची लिंक लवकरच देणार आहे, पण इंस्टाग्रामला देणार आहे प्रमोशनच्या व्हिडिओमध्ये. तर बघू शकता इकडे रिझल्ट तुमच्या समोर आहे. तर चला भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा, कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी तेवढाच महत्त्वाचा आहे.